नमस्कार, अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज बनवणार आहेत कुकरचा अजिबात वापर न करता पातेल्यामध्ये मटणाची भाजी। तर एकदम सोप्या पद्धतीने चमचमीत तरीदार ही भाजी तयार होते। कुकरचा वापर अजिबात करायचा नाही, पातेल्यामध्येच मटण शिजवून घेऊया आणि पातेल्यामध्येच ही भाजी तयार करूया। एकदम सोप्या पद्धतीने ही भाजी तयार होते। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर 1 किलो इथे मी मटण घेतले। तर मटण 2 पाण्याने मी अगोदर स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे। तर धुवून घेतल्यानंतर आता 1 मोठा चमचा भरून याच्यामध्ये मी हळद पावडर घालून घेतली। 2 मोठे चमचे याच्यामध्ये मी धना पावडर घालून घेतलेले आहे। तर धना पावडर अगोदर घालून घ्यायची। आपण ज्यावेळेस मटण एकत्र करून घेतो उकड करतानाच आपल्याला याच्यामध्ये धना पावडर घालून घ्यायची। तर 1 मोठा चमचा भरून इथे मी लाल तिखट घातले आणि 1 मोठा चमचा भरून इथे मी मसाला घालून घेणार आहे। याच्यामध्ये आपण दह्याचा वापर न करता एकदम सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारी मटणाची भाजी बनवूया। तर बघा, मसाला आणि लाल तिखट घालून घेतल्यानंतर 1 मोठा चमचा भरून इथे अद्रक आणि लसूणची पेस्ट देखील मी घालून घेतलेली आहे। आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आणि हे व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचे। आता याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आणि छानपैकी एकत्र करून घेऊया। अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने तरीदार आणि झटपट तयार होणारी भाजी आपण पातेल्यामध्येच बनवूया। कुकरचा वापर अजिबात न करता पातेल्यामध्ये देखील ही भाजी खूप पटकन होते आणि छान देखील लागते। तर आता हे व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचे। तर बघा, हे छानपैकी मी एकत्र करून घेतलेलं आहे। आता हे साईडला ठेवूया आणि गॅसवरती मी पातेलं ठेवून घेतलं। याच्यामध्ये 1 मोठा चमचा भरून तेल घालून घेतले। तेल गरम झालं की याच्यामध्ये खडे मसाले घालून घेऊया, म्हणजे उकड खूप छान होते। आणि बघा, याच्यामध्ये मी तेजपत्ता, दालचिनीचा तुकडा, हिरवी विलायची, लवंग, मिरे असं घालून घेतले। आता याच्यामध्ये 1 मोठा कांदा मी बारीक चिरून घेतलाय, तो घालून घेते आणि छानपैकी हा कांदा आपल्याला तेलावरती परतवून घ्यायचा आहे। तर गॅस इथे मी फुल ठेवलाय। फुल गॅसवरती गुलाबी रंगापर्यंत हा कांदा छानपैकी परतवून घेऊया। तर इकडे 1 मोठ्या साईजचा कांदा मी उभा असा कट करून घेतलेला आहे। ते मसाल्यामध्ये आपल्याला वाटण करायचे, तर तो कांदा मी थोडंसं तेल टाकून भाजून घेते। तर कांद्याचा कलर तुम्ही बघू शकता, हलकासा इथे कलर बदललेला आहे। गॅस फुल ठेवायचा, म्हणजे हा कांदा पटकन गुलाबी रंगावरती परतवून तयार होतो। तर उकड काढताना अशा पद्धतीचा कांदा आपल्याला कट करून घालायचा आहे, म्हणजे उकड देखील आपली खूप छान होते आणि भाजी देखील खूप छान होते। तुम्हाला सूप जरी बनवायचं असलं तरी पण अशा पद्धतीचा कांदा घालून घ्यायचा आणि छानपैकी परतवून घ्यायचा, म्हणजे खूप छान असे आपलं सूप देखील तयार होतं। बघा, कांदा छानपैकी ते परतून तयार झालेला आहे। आता याच्यामध्ये आपण मटण घालून घेऊया। तर गॅस इथे मी कमी केलाय आणि मटण आपण जे मसाला चोळून ठेवलं होतं, तर ते मटण मी 5 ते 10 मिनिटासाठी असंच ठेवलं होतं साईडला। आता हे आपण कांद्यासोबत तेलामध्ये चांगलं एकत्र करून घेऊया। तर गॅस इथे मी मध्यम ठेवलाय। मध्यम गॅसवरती आपण हे छानपैकी एकत्र करून घेऊया आणि 4 ते 5 मिनिटासाठी चांगलं तेलावरती परतवून घ्यायचंय। आता याच्यावरती आपण पातेल्यावरती झाकण ठेवूया। तर 1 ताट मी ठेवलेला आहे। तर तुम्ही बघू शकता, तर याच्यामध्ये मी पाणी ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी। तर 1.5 ग्लास इथे मी पाणी ठेवलंय ताटामध्ये, पण पातेल्यामध्ये आपण मटणामध्ये पाणी टाकलेलं नव्हतं अजिबात। तर तुम्ही बघू शकता, मटणाला छानपैकी इथे पाणी आमचं उतरलेलं आहे। अशा पद्धतीचं आमचं पाणी उतरून द्यायचं आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचंय। तर गॅस इथे मी मध्यम ठेवलाय। मध्यम गॅसवरती आपण आता पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं एकत्र करून घेऊया आणि पुन्हा जे आपण ताट ठेवलंय त्याच्यामध्ये आपल्याला पाणी ठेवायचंय। जसं लागेल तसं आपण याच्यामध्ये पाणी टाकूया। तर मसाला भाजून घेतलेला आहे। तर कांदा मी तेल टाकून छानपैकी भाजून घेतलाय। सुकं खोबऱ्याचे काप केले, ते सुद्धा भाजून घेतलेत। लसूण घेतलेला आहे 10 ते 12 पाकळ्या सोलून आणि कोथिंबीर घेतली। तर आता बघा, मटण छानपैकी ते उकडून तयार झालेलं आहे। थोडंच पाणी मी याच्यामध्ये घातलं आणि मटण छानपैकी उकडून घेतलं, खूप पाणी घालायचं नाही। तर बघा, मटण छानपैकी ते उकडून तयार झालेलं आहे। मसाला भाजून घेतलाय, त्याचं देखील मी वाटण तयार करून घेतलेलं आहे। आता पुन्हा गॅसवरती पातेलं ठेवून घेतलंय। याच्यामध्ये 1 मोठा चमचा भरून तेल घालून घेतलंय। तर मटण मसाला घेतलाय मोठे 2 चमचे आणि 1.5 चमचा इथे मी लाल तिखट घेतलेला आहे। कोथिंबीर घेतली। आता बघा, अशा पद्धतीने मी पाणी टाकून मसाल्याचं वाटण तयार करून घेतले। तर सुरुवातीला सुके मसाले मी तेल गरम झालं की त्याच्यात घालून घेतले आणि मसाल्याचं जे वाटण करून घेतलंय ते लगेच आपल्याला ह्या तेलावरती घालून घ्यायचे, म्हणजे मसाले जे आपण सुके घातले ते अजिबात करपत नाही। आता हा मसाला साईडला गॅसवरती उडू नये म्हणून आपण याच्यावरती लगेच झाकण ठेवूया। गॅस इथे मी कमी केलाय। कमी गॅसवरती हा मसाला छानपैकी परतवून घेतलेला आहे। तर मसाल्याला छानपैकी तुम्ही बघू शकता तेल सुटलेलं आहे। हा मसाला छानपैकी इथे मी परतवून घेतलेला आहे 4 मिनिटासाठी। आता याच्यामध्ये आपण उकडून घेतलेलं मटण घालून घेऊया। मटण घालून घेतलं की गॅस मध्यमच ठेवायचा आणि मध्यम गॅसवरती पुन्हा 3 ते 4 मिनिटं आपण हे छानपैकी परतवून घेऊया, म्हणजे मसाला देखील खूप छान असा परतला जातो। तर एकत्र करून घेतलंय। तर बघा, अशा पद्धतीने मसाला आपण अगोदर घालून घेतला। याच्यामध्ये मी पाणी अजिबात अजून घातलेलं नाहीये।
तर छानपैकी इथे मसाला तुम्ही बघू शकता तरी सुटलेली आहे, अगदी मस्त असं तेल सुटलेलं आहे। अशा पद्धतीने मी अगोदर एक 4 ते 5 मिनिटांसाठी मटण घालून घेतल्यानंतर मसाला पुन्हा एकदा हा छानपैकी परतवून घेतलाय। आता याच्यामध्ये आपल्याला जेवढी भाजी बनवायची त्यानुसार पाणी घालून घ्यायचे। तर पाणी मी साईडला गरम करून घेतलं, गरम पाणी घालायचंय म्हणजे जी तरी आलेली आहे मसाल्याला ती सुद्धा जात नाही आणि भाजीची सुद्धा चव बिघडत नाही। तर आता याच्यामध्ये मी गरम पाणी घालून घेतले आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेतली। मध्यम गॅसवरती भाजीला छानपैकी उकळी आलेली आहे आणि खूप छान अशी तरी आलेली आहे। तुम्ही बघू शकता मटण छानपैकी ते शिजून तयार झालेलं आहे। तरीदार मटणाची भाजी इथे तयार झालेली आहे। तर खूप सोप्या पद्धतीने आपण ही भाजी तयार केलेली आहे। तर तुम्ही देखील या पद्धतीने भाजी नक्की बनवून बघा। आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद।